नमस्कार, स्वागत आहे। आज बनवणार आहोत कोथिंबीर वडी। त्यासाठी मी लसूण सोलून घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, जिरं 1 टेबलस्पून, तीळ 2 टेबलस्पून आणि 10-12 मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्याला इथं हिंग सुद्धा लागणार आहे। हिंगाने कोथिंबीर वडीला एक चव वेगळीच येते आणि पचण्यासाठी सुद्धा हलकं असतो हिंग। हळद घेतलेली आहे। आता हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात। मी ह्या वाटीनं 1 वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता ओवा जो होता तो क्रश करून टाकूयात आणि बेसन पीठामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात। एकदाच पाणी ओतलं तर पिठाच्या गुठळ्या होतील, म्हणून तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्या। मला अर्धी वाटी बेसनला 1 वाटी पाणी लागलेलं आहे। साइडला मी कढई ठेवलेली होती, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं। त्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकूयात आणि तीळ सुद्धा आपल्याकडे होतं ते टाकूयात आणि थोडंसं भाजून घेऊयात, म्हणजे दाताखाली तीळ खाताना छान लागतात। तीळ भाजून झाले की आपण जो मिक्सर मधून हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेला होता ते टाकून घेऊयात। मिरची सुद्धा आपण छान अशी परतून घेऊयात, म्हणजे कच्ची राहिली तर आपल्याला खाताना ठसका लागतो, म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायची। आणि आता हिंग टाकून घेऊयात आणि हळद सुद्धा टाकून घेऊयात। आणि मी इथं अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेला आहे घरगुती। तुम्हाला नको असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता ते। आणि आता आपण कोथिंबीर टाकून व्यवस्थित एक 3 ते 4 मिनिट असं परतून घेऊयात। कोथिंबीर छान परतली की ती थोडीशी होते आणि तुम्ही बघू शकता एवढी झालेली आहे कोथिंबीर। आता आपण ह्याच्यामध्ये तो जो बेसनचा घोळ केलेला होता ना, तो थोडा थोडा करून असं ओतून घेऊयात, म्हणजे काय होईल, पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत। गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे शक्यतो गुठळ्या होणार नाहीत। आणि आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। सुरुवातीपासून आपण एकदा सुद्धा मीठ टाकलेलं नव्हतं, तर आता जेवढं चवीपुरतं आहे तेवढं टाकून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीत आपलं पीठ शिजलेलं आहे। तर आता मी एका ताटाला इथं तेल लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच मी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। तर ह्या पद्धतीने मी असं लावून घेतलेलं आहे आणि थंड झालं की आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या साइडने तुम्ही वड्या पाडू शकता। मी इथे चौकोनी ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान वडी तयार झालेली आहे। आपली पीठ सुद्धा चांगलं शिजलेलं होतं, त्याच्यामुळे वड्या सुद्धा एकदम छान अशा पडलेल्या गेलेल्या आहेत। तर आता कढईमध्ये तेल टाकून घेऊयात। तेल गरम झालं की आता आपण वड्या सगळ्या तेलात टाकूयात। तेल जास्त सुद्धा गरम करायचं नाही आणि कमी सुद्धा गरम करायचं नाही। कमी गरम केलं की तेल वड्यामध्ये जातं आणि तेलकट होतात वड्या खूप, त्याच्यामुळे मीडियम तेल गरम करायचं आणि ह्या पद्धतीत भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता दोन्ही पद्धतीत भाजलेले आहेत दोन्ही साइडून। आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात आणि गरमागरम कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत मी, आणि वड्या कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशा झाल्यात त्या।